बघूया हा आमरस खरा आहे का खोटा आहे. हे बघा, हे आंबा आहे, टेक्स्चर बघा. घरी आपण पिळून आंब्याला रस काढतो तसा आहे. गठ्ठे हापूस आंब्याचे. अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचं ताट आणि त्याची चव कशी असली पाहिजे हे बघण्यासाठी नक्की ही शबरीची थाळी ट्राय केली पाहिजे. Not spicy by Indian criteria. Come to Pune and don't eat amras like what have you. याला म्हणतात मराठमोळी थाळी ग. खरं उचलताच येणार नाही एवढं जड ताट आहे हे. आणि आता रिअल हापूस आंब्याचा आमरस खायचा असेल तर किंमत तर मोजावीच लागणार आहे. हे बघा, ही आहे वेटिंग आणि माझी आतापर्यंतची फेवरेट महाराष्ट्रीयन थाळी इन पुणे कशी आहे हे बघण्यासाठी प्लीज व्लॉग बघत राहा. नमस्कार मंडळी, हे आहे पुणे, ही आहे माझी वहिनी, माझी आई, माझी मुलगी आणि मी. ह्या आंब्याच्या सीझनची आमरस थाळी अजून झालेली नाही. मी आहे पुण्यात. FC रोड पुणे ऐकल्यानंतर पटकन फ्लॅश होतात नाव वैशाली, रुपाली, आम्रपाली आणि शबरी. आय एम शॉक्ड की अजूनपर्यंत आपण ही जागा कशी कव्हर केली नाही आपल्या चॅनलवरती. बट नेव्हरदलेस आता ह्या आंब्याच्या सीझन मधली पहिली आमरस थाळी आपण इथे जाऊन ट्राय करूया. ऐकलंय की खरंच छान असतो तिथला आमरस. सो खरंच कसा आहे हे बघण्यासाठी कीप वॉचिंग. ह्या जागी तुम्हाला 4 हॉटेल्स अशी दिसतील. तर परिचय म्हणून 40 वर्षापूर्वी सुरू झालेल्या जागेवरती काही वर्षांपूर्वी शबरी ही थाळी सुरू झाली. येस, व्हॅली पार्किंग पण आहे इथे. सो या गल्लीमध्ये मेन रोडवर जायच्या आधीच तुम्हाला ते दिसेल. हे आहे वेटिंग बाहेरचं, हे आहे आतलं वेटिंग. सो वेलकम टू हॉटेल शबरी. ॲड्रेस स्क्रीनवरती दिलेला आहे आणि तुकाराम पादुका मंदिर हा लँडमार्क आहे या हॉटेलसाठी. एकदम इंटिरियर्स राजेशाही वाटतं. मला खरंच खूप आवडलं. इट्स व्हेरी रिच लुकिंग. प्रत्येक ब्लॉगमध्ये ॲड्रेस स्क्रीनवरती दिलेला असतो तरी लोक कॉमेंट करतात की ॲड्रेस नीट सांगायचा. आय डोंट अंडरस्टँड. बाय द वे ही अनलिमिटेड थाळी आहे 700 रुपयाची. आणि आता गप्पा मारूया. इथे थोडा नॉन महाराष्ट्रीयन क्राऊड आणि नॉन इंडियन क्राऊड जो मला दिसतो त्यांच्याशी. Yes, I love this place. Been coming here for a few years already, especially when we have guests from outside of India. There is Stefan from Canada. Stefan, you want to say hello? Just wait. To really try out traditional food. If you come to Pune and don't eat amras, like what have you? Yeah, absolutely. So, I'm from Canada. Heartwarming but chaotic. I enjoy spicy by Canadian criteria, but not spicy by Indian criteria. 10 मिनिटं वेटिंग नंतर आम्हाला टेबल मिळालंय. आता ह्या जागेवरती 700 रुपये थाळी असणार आहे ज्या ज्या दिवशी आमरस अवेलेबल असतो. आणि ही गर्दी बघा. खूप लोकांना कॉमेंट्समध्ये मला लिहितात की इतकी किंमत कशी, तितकी किंमत कशी. आता मी सगळ्या जागेंवरती जाते, सगळ्यांच्या किमती सांगते, वेगळ्या वेगळ्या असतात. सो जायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे आणि तो विषय तुमचा पर्सनल आहे. मी सांगायचं तुम्हाला काम करते. आणि बघा, 700 रुपये असून पण वेटिंग बघितलं तुम्ही आणि प्रत्येक टेबल हे वीकडेला पण भरलेलं आहे. ऑल्सो इथे ग्रुप्स आणि फॅमिलीज बरोबर. सर्वात छान मला वाटलं की एकटी पण लोक येऊन आपलं लंच करत होती. दॅट वॉज रिअली व्हेरी क्यूट. मेनू पाहिला मी, अतिशय सुंदर होता आणि त्यामध्ये एक नंबर म्हणजे आमरस. अतिशय सुंदर, म्हणजे पहिल्यांदा मी असा आमरस खाल्ला आणि एकदम रिअल आलो. म्हणजे त्याच्यात काय हे नाही आपलं जटिलता मँगो नाही, हा रिअल मँगो. अतिशय सुंदर बनवलेलं आणि एकदम हाताने बनवलेलं आहे आणि प्रीमियम क्वालिटी. थाळीमध्ये सर्वात आलेला आहे आयराचा डबा. नाही, हा घरनं आलाय. सो कैरी पन्ह दिलंय, त्याच्याबरोबर फ्राय आयटम, मिरची, भजी आणि पापड, दही वडा फॉर स्टार्टर, कढी आली आहे पांढरी, चटण्या, लिंबू, लोणचं, कोशिंबीर, पिठलं आणि आता भाज्या येणार आहेत अजून. बटाट्याची भाजी मॅडम, मस्त आंबट गोड आमटी, म्हणजे बॅलन्स करून टाकलेलं आहे सगळं. कारण आता मटकीची उसळ जराशी तिखट दिसतीये आणि पाटवडी मराठवाडा रेस्टॉरंटचा आम्ही ब्लॉग केला होता, त्यानंतर मी आज खाणार आहे. चपाती द्या, 1 भाकरी द्या आणि 3 पुऱ्या द्या. बघा, आता एवढी व्हरायटी असल्यावरती वेगळे कॉम्बिनेशन्स ट्राय करावेच लागतील. ज्वारीची भाकरी आहे एकदम पातळ. ज्याच्यासाठी आपण हा खटाटोप करत आहोत ती गोष्ट आलेली आहे, ते म्हणजे आमरस. आता बघता क्षणी मला एवढं कळतंय की ह्याच्यामध्ये याचं टेक्स्चर बघा. आपण आंबा पिळून घरी जसा आमरस बनवतो तसा आहे. ह्याच्यामध्ये लिटरली फ्रेश आंब्याचे हे असे चंक्स दिसतात. त्याच्यामध्ये आंबा दिसतोय, हा कॅनचा नाही. सुरुवात करायची आहे कैरीच्या पन्ह्यापासून. पाचक असं वाटतं. त्याला चाट मसाला पण त्यांनी टाकलाय. आत एंटर केल्यानंतर कळतं की ही खूप काळापासून इथे जागा आहे. एस्पेशली त्यांचे जे आर्टिफॅक्ट्स आहेत ना, ब्रासचे बनलेले, सुंदर आहेत, वेगळाच फील येतो. आणि हे ताट तुम्हाला उचलताच येणार नाही एवढं जड ताट आहे हे. सो काइंड ऑफ रॉयल फील्स असं म्हणू शकते मी. सर्वात आधी मला पाटवडी ट्राय करायची. सॉफ्ट वडी आणि एकदम पातळ छान रस्सा, थोडासा असतो ना तर ग्रीनिश वाटपचा.
तिखट, सुंदर, म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून ऑथेंटिक काही असू शकत नाही. ह्यांनी करेक्ट टेस्ट केलेली आहे त्या पाटवडीची. जे वाटप असतं ना त्याच्यामध्ये कांद्याबरोबर थोडीशी मिरची असते आणि कोथिंबीर, ज्याने ते हिरवं वाटप होतं. त्याच्यामध्ये ना आल्याचे एक छान फ्रेग्रन्स असतं. स्पायसी इम्प्रेशन चपात्यांचं आणि भाजीचं. त्याला आठवण करून द्यायची असेल ना की आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये कुठल्या प्रकारच्या भाज्या असतात तर हे ताट दाखवलं पाहिजे. तर आहे मटकीची उसळ. ॲक्च्युली माझ्या घरी बनते तशी आहे. ऑरेंज सुंदर रंग जो असतो ना तो घरगुती आहे. त्याच्यामध्ये अजिबात ते मॅजिक मसाला क्यूब्स वगैरे नाही टाकलाय. घरी स्वच्छ वाटप बनवतो बस तेवढंच आहे. तिखट झाल्यानंतर गोड आंबट वरण, पातळ नाहीये. सो हे बामणी जेवण तर अजिबात नाहीये. टोमॅटो, आलं, गोड आंबट, ब्युटिफुल. म्हणजे या 3 तर हिट आहेत. त्यांनी एकदम टू द पॉइंट असं ट्रेडिशनल सगळ्या डिशेस ठेवल्यात. प्रत्येक गोष्ट ॲक्च्युअल महाराष्ट्रीयन आहे आणि ती बनवली आहे पण त्या पद्धतीने. आणि आता सुक्या बटाट्याची भाजी विथ पुरी. पुरी तर इतक्या नरम आहेत त्या. जिंजर बटाट्याची भाजी पण एवढी फ्लेवरफुल आहे. पुऱ्या पण एकदम आपण घरी बनवतो तशा. म्हणजे बेसिकली आय एम सेइंग द क्वालिटी इज टू गुड. व्हेरी इम्प्रेस्ड. माय फेवरेट. माझ्या वहिनीने 3 दहीवडे घेऊन खाल्ले. आता मी ते टेस्ट करणार आहे भाकरीकडे वळायच्या आधी. जिम करू शकेल एवढी जड आहे. त्याच्यावर लाल तिखट. सो आय थिंक हा नुसता तिखट आहे. वडा एकदम नरम आहे, पाण्यातून काढलेला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट. मी तिखट पण वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये चिंचेची चटणी पण टाकली आहे आणि त्याचबरोबर चाट मसाला. तर प्रत्येक वेळेस पुण्याला आल्यानंतर ही थाळी माझी फिक्स आहे. मी फर्ग्युसनला होते, आश्चर्य वाटतंय की मी अजूनपर्यंत ही थाळी कशी खाल्ली नव्हती. आणि ह्याच्याबरोबर दिलंय पिठलं, भाकरी पिठलं घेते मी. त्यांची भजी पण दिसताना घरगुती दिसतेय. कांदा कोथिंबीर मिरचीची एकदम सॉफ्ट मिरचीची भजी पण आहे. थोडी कढी, नमकीन आहे. खिचडी बरोबर खाण्यासाठी ती परफेक्ट असेल. हे आय थिंक मी खूप लकी आहे की आजचा हा मेन्यू एवढा सुंदर आहे. थंड दह्यातली जी कोचलेली काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर असते, थोडीशी साखर आणि कोथिंबीर चपाती बरोबर. अंडरस्टेटेड लक्झरी. हापूस आंबा असा क्रश केला मी. द मोस्ट ब्रिलियंट आणि खरा थंड ओरिजिनल हापूसचा आमरस आहे. आय डोंट नो हे कसं मॅनेज करतात. अनलिमिटेड हा देणं. गठ्ठे लागतात टेक्स्चर. लवली. आमरस पुरीवरती ताव मारणार आहे. एरवी आय डोंट नो पण आमरस थाळी खाण्यासाठी व्हेज बिर्याणी आणि त्यातनं अरोमा पण बिर्याणीचा येतोय. थँक्यू. तूप ह्याच्यावरती बस. सो पिवळं वरण पण देत आहेत ते. खिला राईस आहे. व्हेज बिर्याणी हा असा कॉन्सेप्ट पटत नाही बिकॉज माझ्यासाठी बिर्याणीमध्ये नेहमी नॉनव्हेज असते. बट एक्सेप्ट द चिकन एकदम बिर्याणीसारखी आहे. शाही आहे आणि त्याच्यामध्ये तो असा बरिस्ता कांदा, फ्राईड कांदा वगैरे सगळं आहे. सो व्हेज दिवशी पण मजा येईल. पिवळा वरण भात आहे. मटकीच्या उसळीबरोबर घेऊ शकता आणि कोशिंबिरीबरोबर त्याची तूप टाकलाय. करेक्ट. फिनिश. म्हणजे कुछ मीठा हो जान. इथे आहे ते गुलाबजाम. ते पण दिसत आहेत एकदम सुंदर. इलायची अँड ड्रायफ्रूट गुलाबजाम. एक पण गोष्ट डिसअपॉइंटिंग नव्हती. असं वाटतं पुण्यातली माझी सर्वात फेवरेट व्हेज थाळी हीच असणार आहे हँड्स डाऊन. एक गोष्ट एकदम महाराष्ट्रीयन अँड मेन म्हणजे चव प्रत्येक गोष्टीची चांगली होती. ते कुडोज टू ऑल द शेफ्स आणि कुडोज टू शबरी. नक्की हा व्हिडिओ शेअर करा. नाही तर आंब्याचा सीझन निघून झाल्यानंतर शेअर कराल. आणि दुसरी गोष्ट, हा व्हिडिओ लाईक करा आणि लाईक केल्यानंतर कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला हाईप म्हणून एक ऑप्शन मिळेल. तिथे पैसे लागत नाही हाईप करण्यासाठी, नुसते पॉईंट्स लागतात जे तुमच्याकडे प्रत्येकाकडे असतात. तर ते हाईप केल्यानंतर काय होतं ना की हा व्हिडिओ बरोबर ज्या माणसांना ह्या जेवणात इंटरेस्ट असेल किंवा ह्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल त्यांच्यापर्यंत तो पोचतो. जर तुम्हाला वाटत असेल आपली खाद्यसंस्कृती अजून लोकांपर्यंत पोचावी तर जितक्या वेळा हाईप करू शकता तितक्या वेळा हाईप करा आणि प्रत्येक वेळेस व्हिडिओला हाईप करा. आणि बाकी लक्षात ठेवा, आंब्याचा सीझन जायच्या आत तुम्ही ही थाळी नक्की ट्राय करा. इफ यू आर ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूड लवर आणि आमरस लवर. अँड ऑल्सो लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू ऑल. आय एम सो शेमलेस. एवढ्या पुऱ्या आणि आमरस खाऊन पण मी म्हणलं निघायच्या आधी एक थंड वाटी आमरस परत एकदा